ऋतुप्रेमाचे भाग 2. शोधूया हा शब्द ऐकताच समरच्या निर्जीव डोळ्यांत अचानक एक चमक आली. जणू एका मृत शरीरात पुन्हा प्राण फुंकले गेले होते. आई, खरंच? समरचा आवाज बऱ्याच महिन्यांनी एवढा स्पष्ट ऐकू आला होता. सुलोचनाबाईंनी होकारार्थी मान हलवली. समर झटकन उठला. त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा आली होती. त्याने लगेच आपला फोन घेतला. सर्वात आधी त्याने ईशाच्या जुन्या मोबाईल नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, जो गेल्या 4 महिन्यांपासून स्विच ऑफ येत होता. अपेक्षेप्रमाणे आजही तो नंबर बंदच होता. समरने कपाळावर हात मारून घेतला. ती तो नंबर कधीच चालू करणार नाही आई. ती खूप स्वाभिमानी आहे, समर म्हणाला. सुलोचनाबाईंनी त्याला धीर दिला. आपण तिच्या अनाथाश्रमात जाऊया. तिथे तर कोणाला तरी ठाऊक असेलच ती कुठे गेली ते. दुसऱ्या दिवशी सकाळी समर आणि सुलोचनाबाई त्या अनाथाश्रमात पोहोचले, जिथे ईशा मुलांना चित्रकला शिकवायची. आश्रमाचे ते जुने लाकडी फाटक ओलांडताना समरला त्या पावसाच्या दिवसाची आठवण आली, जेव्हा तो पहिल्यांदा ईशाला भेटला होता. आश्रमाच्या आवारात मुले खेळत होती, पण ईशाच्या अनुपस्थितीमुळे तिथे एक प्रकारची उदासी जाणवत होती. समर सरळ आश्रमाच्या संचालिका मेरी मॅडम यांच्या केबिनमध्ये गेला. सुलोचनाबाई त्याच्या मागे होत्या. मेरी मॅडम यांनी समरला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. समर, तू इथे आणि सोबत? मेरी मॅडमनी सुलोचनाबाईंकडे पाहिले. सुलोचनाबाईंनी हात जोडले. मॅडम, ईशा कुठे आहे? आम्हाला तिच्याबद्दल काही माहिती हवी आहे, समरने घाईघाईने विचारले. मेरी मॅडम यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, समर, ईशाने हा आश्रम 4 महिन्यांपूर्वीच सोडला. तिने तिची नोकरी सोडली आणि ती राहते ते घरही रिकामे केले. तिने मला सांगितले होते की ती हे शहर सोडून खूप दूर चालली आहे, जिथे तिला कोणीच ओळखत नाही. समर हताश झाला. पण मॅडम, तिने काही पत्ता, काही फोन नंबर किंवा बँक डिटेल्स दिले असतील ना? ती कुठे गेली काहीच सुगावा नाही, समरने गयावया करत विचारले. मेरी मॅडम सुलोचनाबाईंकडे बघून म्हणाल्या, ज्या दिवशी ईशा इथे शेवटची आली होती ती खूप रडत होती. तिने मला सांगितले की सुलोचनाबाईंनी तिला समरच्या आयुष्यातून दूर जाण्यास सांगितले आहे. समर, ती तुझ्यावर खूप प्रेम करायची, म्हणून तिने स्वतःहून माघार घेतली. ती कुठे गेली आहे हे खरंच मला माहीत नाही. तिने तिचा नवीन पत्ता कोणालाच दिलेला नाही. मेरी मॅडमचे हे बोलणे ऐकून सुलोचनाबाईंचे डोके शरमेने खाली झुकले. आश्रम सोडून बाहेर येताना समर खूप अस्वस्थ झाला होता. तो गाडीच्या स्टिअरिंगवर हात मारून शांत बसला. आता पुढे काय आई? ती कुठे गेली असेल? समरने विचारले. सुलोचनाबाईंनी त्याच्या हातावर हात ठेवला. हिम्मत हारू नकोस समर. आपण प्रत्येक पोलीस स्टेशन, प्रत्येक रेल्वे स्टेशन, प्रत्येक खाजगी एजन्सी शोधू, पण आपण तिला शोधणारच. समरने गाडी चालू केली. त्याला माहीत होते की हा शोध सोपा असणार नाही. ईशा या अथांग जगात कुठेतरी हरवली होती आणि तिला शोधण्यासाठी आता त्याला आपल्या प्रेमाची आणि सुलोचनाबाईंना आपल्या पश्चातापाची परीक्षा द्यायची होती. शहराच्या गजबजाटापासून आणि जुन्या आठवणींच्या जळजळीपासून दूर एका छोट्याशा शांत गावात ईशाने स्वतःचे एक नवीन जग उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. रत्नागिरीजवळील एका छोट्याशा कोकणी गावात ती गेल्या 4 महिन्यांपासून राहत होती. आजूबाजूला हिरवीगार माडाची झाडे, लाल मातीचे रस्ते आणि अथांग पसरलेला समुद्र. निसर्गाचे हे सौंदर्य कोणाचेही मन मोहून घेईल असेच होते. पण ईशाच्या मनात मात्र अजूनही तो जुना शांत अंधार दाटलेला होता. तिने गावच्या एका कोपऱ्यात छोटेसे कौलारू घर भाड्याने घेतले होते. घरात फारसे सामान नव्हते, फक्त काही कपडे, चटई, जेवणाची मोजकी भांडी आणि घराच्या एका कोपऱ्यात रचून ठेवलेले कॅनव्हास, रंग आणि ब्रश. चित्रकला हाच तिचा एकमेव आधार होता, ज्याच्या जोरावर ती स्वतःचे अस्तित्व टिकवून होती. सकाळचे 7 वाजले होते. ईशा घराच्या ओट्यावर बसून हातात चहाचा कप घेऊन शांतपणे समोर पाहणी करत होती.
हवेत छान गारवा होता, पण तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्या गारव्यातही उष्ण भासत होते. तिला 4 महिन्यांपूर्वीचा तो दिवस आठवला, ज्या दिवशी समरच्या आईने सुलक्षणाबाईंनी तिला घरी बोलावून घेतले होते. सुलोचनाबाईंचे ते शब्द अजूनही तिच्या कानात सुयांसारखे टोचत होते. ईशा, तू खूप चांगली मुलगी आहेस, पण तू अनाथ आहेस. माझ्या समरला समाजात मान आहे, आमचे एक नाव आहे. तुझ्याशी लग्न केले तर लोक माझ्या मुलाकडे बोट दाखवतील. तू जर खरोखरच समरवर प्रेम करत असशील तर त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या आयुष्यातून निघून जा. ईशाने त्यावेळी काहीच वाद घातला नाही. तिने समरच्या सुखासाठी स्वतःचा बळी देण्याचे ठरवले होते. तिने फक्त एक चिठ्ठी लिहिली आणि कोणालाही न सांगता ते शहर कायमचे सोडले. ईशाताई, ईशाताई, आज आपण कोणते चित्र काढणार? एका गोड आवाजाने ईशाची तंद्री भंग पावली. तिने डोळे पुसले आणि समोर पाहिले. गावातली लहान मुले हातात पाटी पेन्सिल आणि जुन्या ड्रॉइंग बुक्स घेऊन तिच्या ओट्यासमोर उभी होती. ईशाने तिच्या चेहऱ्यावर जबरदस्तीने एक हसू आणले. तिने त्या मुलांना जवळ बोलावले. ईशाने या गावात आल्यावर रिकामे बसण्याऐवजी गावच्या सरकारी शाळेतील गरीब मुलांना मोफत चित्रकला शिकवण्यास सुरुवात केली होती. या मुलांच्या निरागस चेहऱ्यांमध्ये ती स्वतःचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करायची. या मुलांनो, आज आपण उगवत्या सूर्याचे आणि समुद्राचे चित्र काढूया, ईशा म्हणाली. मुले आनंदाने जमिनीवर चटईवर बसली आणि आपापले रंग काढू लागली. ईशा त्यांना एकेका रंगाचे महत्त्व समजावून सांगत होती. बघा मुलांनो, काळा रंग जरी अंधाराचे प्रतीक असला तरी त्याशिवाय पांढऱ्या रंगाचे महत्त्व समजत नाही. आपल्या आयुष्यातही असाच अंधार येतो, पण त्यानंतर येणारा प्रकाश खूप सुंदर असतो. हे बोलताना तिच्या मनात विचार आला. माझ्या आयुष्यातला तो प्रकाश म्हणजे समर होता, जो आता कधीच परत येणार नाही. दुपारी मुले निघून गेल्यावर घरात पुन्हा तीच भयानक शांतता पसरली. ईशाने एक मोठा कॅनव्हास समोर ठेवला. तिच्या हातात ब्रश होता आणि डोळ्यांसमोर फक्त समरचा तो हसरा चेहरा होता. ती न थांबता चित्र रेखाटू लागली. रंगांचे फटकारे मारताना तिचे हात थरथरत होते. काही तासांच्या मेहनतीनंतर तिने ब्रश खाली ठेवला. चित्रात एक मुलगा आणि मुलगी पावसापासून वाचण्यासाठी एका कॉफी शॉपच्या छपराखाली उभे होते. मुलगा त्या मुलीकडे प्रेमाने पाहत होता आणि मुलगी लाजून खाली बघत होती. हे त्यांच्या पहिल्या भेटीचे चित्र होते. ईशाने त्या चित्राकडे पाहिले आणि तिचा बांध फुटला. ती चित्राजवळ गुडघ्यावर बसली आणि ढसाढसा रडू लागली. आय एम सो सॉरी समर, मला माफ कर. मी तुझ्यापासून दूर आले कारण मला तुझा संसार सुखाचा पाहायचा होता. पण मी तुला एक क्षणही विसरू शकलेले नाही. या श्वासावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. ती हुंदके देत स्वतःशीच पुटपुटली. त्याचवेळी मुंबईत समर आणि त्याची आई सुलोचनाबाई ईशाचा शोध घेण्याच्या तऱ्हेतऱ्हेने प्रयत्न करत होते. समरने त्याच्या ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घेतली होती. तो आणि त्याचा कॉलेजचा मित्र राहुल रात्री अपरात्री जागून इंटरनेटवर, सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या शहरांमधील अनाथ आश्रमांच्या याद्या तपासून पाहत होते. समरचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती. सुलोचनाबाई त्याच्या खोलीत दारात उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या. त्यांना स्वतःचीच खूप घृणा वाटत होती. समर, काही पत्ता लागला का रे? सुलोचनाबाईंनी दबक्या आवाजात विचारले. समरने न पाहताच नकारार्थी मान हलवली. नाही आई, तिने सर्व सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले आहेत. तिचे बँक अकाउंटही तिने 4 महिन्यांपासून वापरलेले नाही. तिने स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकले आहे. राहुलने समरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, समर, ईशा एक आर्टिस्ट आहे, चित्रकार आहे. ती जिथे कुठे असेल तिथे ती आपली कला सोडणार नाही. आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील आर्ट गॅलरीज, स्थानिक चित्रकला स्पर्धा आणि कलाकारांच्या ग्रुप्समध्ये चौकशी करायला हवी. कदाचित तिथे तिचा काही सुगावा लागेल.
राहुलचा हा सल्ला सुलोचनाबाईंना खूप पटला. त्या पुढे आल्या आणि म्हणाल्या, राहुल बरोबर बोलतोय समर. ईशा तिच्या कलेपासून दूर राहू शकत नाही. आपण उद्यापासूनच राज्यातील सर्व प्रमुख आर्ट्स गॅलरी आणि कला केंद्रांशी संपर्क साधूया. समरने आईकडे पाहिले. आईच्या डोळ्यांतील पश्चाताप पाहून त्याचा राग आता हळूहळू शांत होत होता. त्याला जाणीव झाली होती की ईशाला शोधण्यासाठी त्याच्या आईच्या साथीची गरज आहे. कोकणातल्या त्या छोट्याशा घरात ईशाने तिचे ते नवीन चित्र कापडाने झाकून ठेवले. तिला माहीत नव्हते की तिची हीच कला, तिची हीच चित्रे आता तिच्यापर्यंत पोहोचण्याचा समरचा मार्ग बनणार होती. नियतीने पुन्हा एकदा खेळ खेळण्यास सुरुवात केला होता. जिथे एका बाजूला प्रेमाचा शोध होता आणि दुसऱ्या बाजूला त्यागाची अगतिकता. पुढील भागात काय होईल? ईशा समरला भेटेल का? आणि समजा भेटली तर ती पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल का? काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा. भेटूया पुढील भागात.